तर पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाचे भाजपचे प्लॅन पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता आहे। विधान परिषदेवर पाठवल्यास मंत्रिपदाचीही शक्यता वर्तवण्यात येते। 13 जुलैला परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे। त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाचे भाजपचे प्लॅन सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते। याचे कारण म्हणजे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडलेत। विनायक, काय सविस्तर माहिती? पंकजा मुंडे यांची वर्णी जी आहे ती राज्यसभेवरती लागेल अशी गेल्या काही दिवसापासून चर्चा होती, परंतु आता मात्र ही राजकीय वर्तुळात चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे की पंकजा मुंडे यांना राज्यातच जे आहे ते ठेवलं जाईल आणि एक ओबीसी चेहरा म्हणून त्यांना राज्यात ठेवून येत्या काळात जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला काही महिन्यांसाठी तर त्यांना मंत्रिपदी सुद्धा वर्णी जी आहे ती लागण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे पंकजा मुंडे यांना राज्यातच ठेवण्यावरती आता निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून सध्या आपल्याला प्राप्त होते। नक्कीच, धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।